सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. लक्ष्मीपूजनाची आपण सगळेजण आवर्जून वाट बघत होतो त्या क्षणाची की सिंहस्थ म्हणजे की सिंह लग्नावरती आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि बरोबर 12:25 सिंह लग्न सुरू होतं आहे. या सिंह लग्नावरती आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि हे लक्ष्मीपूजन करत असताना अगदी त्या अंतिम पर्वामध्ये म्हणजे की आता सिंह लग्न लागेलच आणि त्यावेळेला हा व्हिडिओ या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची सर्वत्र तयारी झालेली आपण सगळेजण बघताय की आपण सुसज्ज परिस्थितीमध्ये एकदम संपूर्ण तयारी करून लक्ष्मीपूजनाकरता सिद्ध झालेलो आहोत. आणि लक्ष्मीपूजन करत असताना हा आनंदाचा क्षण आहे आणि विशेषतः करून म्हणजे की प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये ज्यावेळेला मी लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला ते माझं स्वतःचं, माझ्या कुटुंबियांचं, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं म्हणजे की वर्षभरामध्ये जे कोणी या ऑफिसमध्ये आले असतील किंवा मला भेटले असतील किंवा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आपली भेट झाली असेल किंवा आपली ओळख झाली असेल तर त्या सगळ्यांचा या ठिकाणी संकल्प सोडला जातो आणि त्या सगळ्यांच्या संकल्पांनी दरवर्षी आपण लक्ष्मीपूजन करतो की जेणेकरून लक्ष्मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावी आणि त्याची सर्व स्वप्न साकारावी. सर्व दृष्टिकोनातून लक्ष्मीचा पूर्णपणे त्यांना फायदा व्हावा, आशीर्वाद त्यांना लाभावे या उद्देशाने आपण हे लक्ष्मीपूजन करतो. आता लक्ष्मीपूजनाची मुख्य पीठिका खूप सुंदर आहे, ती आपण समजावून घेऊया. कारण दरवर्षी आपण लक्ष्मीपूजन करतो परंतु दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन आपण का करतो हे आपल्याला माहिती असेलच असं नाही आणि त्याच्या म्हणजे की संपूर्ण माहिती किंवा त्याबद्दलचं ज्ञान उजागर करण्याकरता हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये म्हणजे पूर्ण स्वरूपामध्ये ही नारायणाच्या जवळ असते. आपण कधीही नारायणाचा फोटो बघितलात तर पूर्णपणे विष्णू म्हणजे की शेषावरती बसलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय चिपत आहे. तर लक्ष्मी ही कायम विष्णूच्या ठिकाणी, कायम नारायणाच्या ठिकाणी असते. आणि मग लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये म्हणजे की धनस्वरूपामध्ये कुठे असते तर धनस्वरूपामध्ये पूर्णपणे कुबेराच्या इथे असते की कुबेराच्या ठिकाणी पूर्ण धनाच्या स्वरूपामध्ये तिचं अस्तित्व असतं. त्या ठिकाणी ती पूर्णपणे वास्तव्य करून असते. परंतु मूळ स्वरूपामध्ये लक्ष्मी ही नारायणाच्या ठिकाणीच असते. आणि मग हा लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे, जो दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो, तर या अश्विन अमावस्येमध्ये ती कुबेराकडे जाते आणि कुबेराकडे जाऊन पूर्णपणे वर्षाचा हिशोब घेते. आणि ह्या वर्षाचा हिशोब घेत असताना कुबेराची आज जबाबदारी आहे की कुबेर तिला संपूर्ण जे काही धन स्वरूपामध्ये तिचं अस्तित्व आहे ते अस्तित्व पूर्णपणे सांगतो तिला. त्याचबरोबर पूर्णपणे हिशोब हा वर्षभराचा पूर्णपणे लक्ष्मीला देतो. मग त्यावेळेला ती लक्ष्मी ज्यावेळेला अमावस्या लागते त्यावेळेला मग ती विष्णूंकडनं कुबेराकडे जाते आणि आज लक्ष्मी स्वतःच्या म्हणजे की तिच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये जाणार आहे. आणि स्वतःच्या कार्यालयामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुबेराच्या स्वाधीन तिचा संपूर्ण खजाना आहे आणि त्या खजानामध्ये म्हणजे तिथे असलेल्या लक्ष्मीचा ती हिशोब घेणार आहे. आणि म्हणून याला चोपडी पूजन पण म्हणतात. तुम्ही व्यापारी बघा आवर्जून लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन करतात. तर चोपडी पूजन का करतात तर लक्ष्मीचा हिशोब जो आहे त्याप्रमाणे आपला हिशोब लावा. जसा लक्ष्मीचा हिशोब वाढता असतो तसा आपल्याकडे सुद्धा हिशोब वाढता असावा. लक्ष्मीचा आपल्याकडे देह स्वरूपामध्ये म्हणजे भरपूर लक्ष्मी आपल्याकडे असावी त्याकरता ह्या दिवशी पूर्णपणे वह्यांचं पूजन होतं. आता ही आख्यायिका इतकी सुंदर आहे की ज्यावेळेला अश्विन अमावस्येमध्ये लक्ष्मी कुबेराकडे जाते त्यावेळेला कुबेराकडे झाल्यानंतर प्रत्येक क्षणाचं म्हणजे त्यावेळेला सुरू होणाऱ्या प्रत्येक लग्नाची वेगवेगळी स्टोरी आहे की त्याच्यामध्ये त्यांचा हिशोब चालतो. तर त्याचं सगळं वेळापत्रक ठरलेलं आहे, त्याचा संपूर्ण क्रम ठरलेला आहे. कुठल्या क्रमाला कुबेर काय हिशोब देणार आहे हे लक्ष्मीला आणि कुबेराला माहिती आहे आणि मग तो माहिती असलेल्या हिशोबाने त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन करायचं असतं. ह्याच्यामध्ये ज्यावेळेला लक्ष्मी कुबेराकडे येते म्हणजे की अमावस्या सुरू होते त्या अमावस्याच्या पळापासून हा पूर्णपणे हिशोब चालू होतो. आणि मग गेल्यानंतर लगेच काय आल्यानंतर वह्या काढून बसणार नाही. पण सर्वप्रथम लक्ष्मी बसते, कुबेर लक्ष्मीचं पूजन करतो, पूर्णपणे लक्ष्मीला सगळी तिची चौकशी करतो. त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे जसं असतं त्याप्रमाणे संपूर्ण होतं. आणि मग तिचा थोडा की ह्या प्रवासामध्ये तिचा दम लागला असेल तिला किंवा त्याच्यामध्ये तिला जो त्रास झाला असेल तर ती शांत आणि प्रसन्न व्हावी. आणि मग ती ज्यावेळेला प्रसन्न होईल त्यावेळेला कुबेर विचारतो की आता सुरुवात करायची का. मग ज्यावेळेला लक्ष्मी येते म्हणजे त्यावेळेचं जे असतं ते मेष लग्नावरती ती येते. आणि मेष लग्नावरती आल्यानंतर मग क्षेम कुशल सगळ्या वार्ता होतात आणि वृषभ लग्नावरती ती हिशोब घ्यायला लागते. आता हिशोब घेत असताना बघा की 2 मुहूर्त खूप महत्त्वाचे असतात. एक वृषभ लग्नाचा मुहूर्त असतो. या वृषभ लग्नाच्या मुहूर्तावरती हिशोब चालू होतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष्मीला देह
स्वरूपामध्ये किती आहे, म्हणजे की कुणाकडनं किती लक्ष्मी येणं बाकी आहे. कारण लक्ष्मी जशी घेतलेली आहे, जसं आपल्याला माहिती आहे की तिरुपती बालाजींनी पूर्णपणे लग्नाकरता कुबेराकडनं लक्ष्मी घेतलेली होती आणि मग त्याचाच वापर केला आणि मग ते कर्ज अजून तो फिरतोय म्हणजे, आणि त्याच्यावरचं व्याजच फेडलं जाते, अजून मुद्दल तर फेडलीच गेलेली नाही आहे. तर असे लक्ष्मीचे बऱ्याच जणांकडे हिशोब आहेत. मग ते प्रत्येकाच्या हिशोबामध्ये जे काही देणं आहे ते संपूर्ण देण्याचा जो हिशोब आहे तो तिला सांगितला जातो. त्याचबरोबर लक्ष्मीकडनं घेणं सुद्धा असतं. तर वृषभ लग्नामध्ये पहिलं तो हे संपूर्ण वाचून दाखवतो की ह्या वर्षभरामध्ये लक्ष्मीला कुणाकुणाकडे किती किती स्वरूपामध्ये जायचं आहे, कुणाकडे किती किती स्वरूपामध्ये द्यायचं आहे. म्हणजे जो हिशोबामध्ये लक्ष्मी जाणार आहे तो सगळा हिशोब हा वृषभ लग्नामध्ये सांगितला जातो. म्हणून मग वृषभ लग्नामध्ये आपण ज्या वेळेला म्हणजे की घरगुती वहीपूजन करतो किंवा घरगुती प्रत्येकजण लक्ष्मीपूजन करतो, तर ते आवर्जून आपण संध्याकाळच्या वेळेला करतो. म्हणजे की दिवाबत्तीची जी वेळ असते, लक्ष्मी यायची आपण सायंकाळची वेळ म्हणतो, तर त्यावेळेला आपण ते पूजन करतो. ह्या वेळेला कुबेर पूर्णपणे लक्ष्मीला हे समजावून सांगत असतो की या वर्षभरामध्ये कोणी कोणी किती किती डिमांड केले, प्रत्येकाला किती किती लक्ष्मी पाहिजे, आणि मग हसत मुखाने ती प्रत्येकाचं त्यापुढे एक टीक करत जाते किंवा ती कुबेराला पूर्णपणे ती आज्ञा देते की हा सगळ्यांना सांग की त्या त्या स्वरूपामध्ये त्याला तो तो वाटा मिळेल. आणि मग हा पूर्णपणे संपूर्ण जायचा कालावधी प्राप्त करून झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर वृषभ लग्न संपतं. मग वृषभ लग्नाच्या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये लक्ष्मीचं पूर्णपणे टाईम टेबल फिक्स होतं की कुणाला किती स्वरूपामध्ये त्याच्याकडे तिचा वास असणार आहे, कुणाकडे किती स्वरूपामध्ये ती जाणार आहे, आणि म्हणून त्यावेळेला घरगुती पूजन जे असतं ते केलं जातं. आता आपण नोकरीच्या ठिकाणी आहे आणि नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत, तर ते वृषभ लग्नावरती करायला पाहिजे. वृषभ लग्नावरती ते पूर्णपणे लाभदायक राहतं. आता मग त्याच्यानंतर वृषभ लग्न संपल्यानंतर पुढे मिथुन लग्न चालू होतं, त्याच्यानंतर पुढे कर्क लग्न चालू होतं. या 2 लग्नामध्ये लक्ष्मी पूर्णपणे स्थायी स्वरूपामध्ये म्हणजे कुबेराने जो साठा त्याच्याकडे ठेवलेला आहे त्याच्याकडे जी लक्ष्मी आहे त्याचा पैचा आणि पैचा हिशोब घेते की किती आता त्याच्याकडे जमा आहे, किती मोहरांच्या स्वरूपामध्ये आहे, किती लिक्विड स्वरूपामध्ये आहे, किती जंगम स्वरूपामध्ये आहे, आणि मग त्या सगळ्याचा हिशोब घेत 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 कर्क लग्न संपतं. आणि सिंह लग्नावरती ज्यावेळेला येतं त्यावेळेला लक्ष्मी स्वतःचा हिशोब घेते की मला वर्षभरामध्ये प्रत्येकाने किती किती स्वरूपामध्ये परत दिलेली आहे म्हणजे, आणि परतीची जी लक्ष्मी आहे म्हणजे की जी स्थायी स्वरूपामध्ये राहणार आहे, जी आलेली आहे, तो सगळा हिशोब जो होतो तो पूर्णपणे सिंह लग्नामध्ये येतो. त्यामुळे सिंह लग्नामध्ये लक्ष्मीपूजन केल्याच्या नंतर त्याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज हा असतो की याच्यानंतर तुमचं येणं भरपूर वाढतं. म्हणजे सगळीकडनं तुमच्याकडे लक्ष्मीची आवक चालू होते, सगळीकडनं लक्ष्मी मोठ्या स्वरूपामध्ये येते. म्हणून कायम असं म्हणतात की सिंह लग्नावरती लक्ष्मीपूजन करावं, तुमचा टर्नओव्हर जेवढा आहे ना त्याच्या 1000 पटीने वाढेल. आणि निश्चितपणे हा अनुभव आहे. आज मी एवढे वर्ष लक्ष्मीपूजन करतोय, तर सिंहस्थ आम्ही म्हणजे की सिंह लग्नावरती लक्ष्मीपूजन करतोय, त्याचा 100% आम्हालाही फायदा होतो आणि जे आमचे क्लायंट आहेत त्यांनासुद्धा 100% फायदा होतो. तर अशा या सिंह लग्नावरती आपण पूर्णपणे लक्ष्मीपूजन करत आहोत. आणि हे लक्ष्मीपूजन करत असताना नक्की या लक्ष्मीपूजनामध्ये काय भावना आहेत किंवा कशा प्रकारे आपण हे लक्ष्मीपूजन करतो याकरता आपण थोडंसं या ठिकाणी या संपूर्ण सामुग्रीवरती लक्ष टाकूया की जेणेकरून आपल्याला हे सगळं प्राप्त होईल की जे लक्ष्मीपूजन आज केलं जातं आहे. तर मी नाममात्र या ठिकाणी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करतोय, परंतु हे पूजन मी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करत असलो तरी हे आपलं सगळ्यांचं आहे, आपल्या सगळ्यांचा संकल्प त्याच्यामध्ये आहे. मग या पूजेमध्ये जी पूजा केलेली लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तुम्हाला मिळणार सुद्धा आहे. म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपली जशी भेट होईल त्यावेळेला आवर्जून तुम्ही लक्ष्मीपूजनामधली लक्ष्मी मागून घ्या, डेफिनेटली ती तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. मग तुम्ही पनवेलच्या ऑफिसमध्ये, दादरच्या ऑफिसमध्ये, पुण्याच्या ऑफिसमध्ये किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी आपण भेटू त्यावेळेला तुम्ही सांगा, तर मी त्यावेळेला ती तुम्हाला निश्चितपणे देईन. आणि जी तुमच्या तिजोरीमध्ये वास्तव्य करून असेल आणि ही सिंहस्थ म्हणजे सिंह लग्नातलं पूजनामधली लक्ष्मी आहे, ही निश्चितपणे तुमचा टर्नओव्हर तर वाढवेलच, परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्णपणे सौभाग्य आणि आरोग्याची सुद्धा प्राप्ती करून देईल. तर मग लक्ष्मीपूजनामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण लक्ष्मीपूजन मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पारंपरिकरित्या पूर्णपणे सिद्ध असलेलं 18 किलोचं श्रीयंत्र आपल्याकडे आहे. जे श्रीयंत्र तुम्ही बघताय की हे श्रीयंत्र 18 किलो वजनाचं आहे आणि हे पारंपरिक आहेत. आमच्याकडे किती पिढ्यांनी याचं पूजन केलेलं असेल की ते पूजन झालेलं आहे. हजारो वेळा याच्यावरती पूर्णपणे म्हणजे की कुंकुमार्चन असेल किंवा मग पंचार्चन असेल, असे वेगवेगळे विधी याच्यावरती पार पडलेले आहेत. म्हणजे तर ते लक्ष्मीपूजनात आवर्जून या ठिकाणी मुख्य सिद्धपीठावरती ठेवलं जातं. ह्याच्यावरती आपण बघाल तर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे की महालक्ष्मी कोल्हापूरला असते आणि कोल्हापूरला जी तिचं वास्तव्य असतं, करवीर पूर्वासिनी तिला म्हणतात. तर त्या करवीर पूर्वासिनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मुख्य पीठावरती आपण स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघाल तर पुढे जी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे पूर्णपणे सजवून मळवट भरून लक्ष्मी ठेवली,
ही लक्ष्मी आपली पूर्णपणे पूजनातली मूर्त आहे. आणि आमच्या याच्यामध्ये जसं राजज्योतिष यांत्रिकप्रमाणे पिढ्यापिढ्या आमच्याकडे जी सिद्धता असलेली घुबड लक्ष्मीची मूर्त आहे ती तुम्हाला सर्वत्र दिसेल, म्हणजे की सगळीकडे नजरेमध्ये भरेल इतक्या त्या मूर्ती लक्ष्मीच्या ठेवलेल्या आहेत. या लक्ष्मीच्या मूर्त्या पूर्णपणे आमच्याकडे आजच्या संकल्पाने पूजा करून द्यायच्या आहेत. म्हणजे एवढ्या लक्ष्मीच्या मूर्तीच्या ऑर्डर आहेत की प्रॉपरली तुम्ही पूजा करून आम्हाला द्यायची. तर ती घुबड लक्ष्मी फक्त आपल्याकडे मिळते, कारण याची सिद्धता जी आहे ती पूर्णपणे आपल्याकडे आहे. ही वंश परंपरागत असल्यामुळे ती सिद्धता आपल्याकडे होते, ती सिद्ध करून लक्ष्मी पूर्णपणे दिली जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्राची संख्यासुद्धा भरपूर बघाल की स्फटिक स्वरूपामध्ये श्रीयंत्र ठेवलेली आहेत. तर ही श्रीयंत्रसुद्धा पूर्णपणे ह्याच दिवशी सिद्ध करून ठेवली जातात. मग जसं पुढे मागे लोक येतील आणि त्यांना श्रीयंत्राचा लाभ हवा असेल, श्रीयंत्र त्यांना देणं गरजेचं असेल की त्यांच्याकडे लक्ष्मीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत, त्यावेळेला आपण त्यांना श्रीयंत्र पूजनात ठेवायला सांगतो. ते श्रीयंत्र आजच्या सिंहस्थ लग्नामध्ये पूर्णपणे पूजा करून सिद्ध केलेलं असतं. तर ते श्रीयंत्र तुम्ही बघाल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे एक नाण्यांचा अख्खा पूर्ण गरंगाळा आपण बघतो की या गरंगाळामध्ये पूर्णपणे गरंगाळा भरून आपल्याकडे नाणी आहेत. तर ही नाणीसुद्धा एक वेगळ्या प्रकारे सिद्ध केलेली आहेत. म्हणजे की नाण्याचा एक नियम येतो की $2चा डॉलर द्यायचा आणि 2 1-1चे डॉलर घ्यायचे, असं मागून नाणी सिद्ध केलेली असतात. अशी सिद्ध नाणी जी आहेत ती याच्यामध्ये आहेत. आणि अनटच कॉईन की ज्या कॉईनला टच केलेलं नाही आहे, तर ते टंकासांमधनं प्रत्येक वर्षी ₹2500 आपल्याला आपले शिष्य स्नेहल नागोटकर जे बँक ऑफ इंडियामध्ये आहेत ते आणून देतात. तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे ठेवलेले आहेत. आणि ह्यातलेच प्रत्येक ह्याच्यातले 7-7 कॉईन हे तुम्हाला लक्ष्मीपूजनाचे आम्ही आमच्याकडनं देतो, म्हणजे की जे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे असतात. आता याच्यामध्ये लक्ष्मीपूजन करत असताना वर्षभरामध्ये जेवढ्या काही वस्तू आपण वापरतो, मग पेन वापरत असू आपण, स्टेपनर वापरत असू आपण, याच्या व्यतिरिक्त मार्कर वापरत असू, फायलिंग वापरत असू किंवा पेपर वापरत असू, याच्या व्यतिरिक्त वह्या वापरत असू, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या याच्यामध्ये पूजनामध्ये मांडलेल्या असतात. त्याचबरोबर आमच्या याच्यामध्ये रुद्राक्ष जे आमच्याकरता पूर्णपणे म्हणजे की माल आहे किंवा रत्न आहेत की ज्वारी असल्यामुळे रत्न या ठिकाणी द्यायचे, तर मग त्या रत्नांचं पूर्णपणे ह्या सगळा स्टॉक आज इथे ठेवलेला असतो. का आता आमच्याकरता तीच लक्ष्मी आहे, त्या स्वरूपामध्ये आमच्याकडे लक्ष्मी येते. तर मग त्याचंही आज या ठिकाणी पूजन केलं जातं. आणि ही कुठेतरी भावना आहे की वर्षभरामध्ये माझ्याकडे जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी येण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा सहभाग आहे. त्या स्टेपनरचा कुठेतरी सहभाग आहे, त्याच्यानंतर त्या पेनाचा कुठेतरी सहभाग आहे. या सगळ्या वस्तूंचं मला सहकार्य मिळतं आणि या सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे. हे सगळे वेळच्या वेळेवर काम करत आहेत म्हणून ती लक्ष्मी माझ्याकडे येते. तर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता, त्यांचं कुठेतरी कौतुक करण्याकरता, त्यांना आज नैवेद्य देण्याकरता किंवा खरोखरी देवस्वरूप त्यांना प्राप्ती होण्याकरता आजचा दिवस आहे. तर ते सगळं आपण या ठिकाणी पूजनामध्ये मांडलेलं असतं. त्याचं सगळ्याचं पूजन आपण करतो, एक नाडा त्याला बांधतो की जेणेकरून वर्षभर असंच सहकार्य तुमच्याकडनं आम्हाला लाभू दे आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून लक्ष्मीचा पूर्णपणे वास आमच्याकडे राहू दे आणि लक्ष्मीची सेवा आम्हाला करायला मिळू दे. तर त्या भावनेने ते संपूर्णपणे मांडलेलं असतं. अजून तुम्ही याच्यामध्ये पुढे बघाल तर याच्यामध्ये एक अलौकिक वस्तू म्हणजे की आपले संपूर्ण ऋषी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये भार्गव ऋषी आहेत, याच्यामध्ये पूर्णपणे याज्ञवल्क ऋषी आहेत, शौनक ऋषी आहेत. या ऋषींनी पूर्णपणे त्यांची हयात घालवली, किंबहुना चिरंजीव स्वरूपामध्ये आहेत. आजही त्यांचा वास आहे म्हणजे. आणि त्यांनी लिहिलेल्या संहिता आम्ही वाचून दाखवतो आणि त्या संहिता वाचून दाखवत असताना त्या माध्यमातून लक्ष्मी आमच्याकडे येते. तर निश्चितपणे त्यांच्याबद्दल सुद्धा आदर व्यक्त करायला पाहिजे. म्हणून या ऋषींना सुद्धा आपण या लक्ष्मीपूजनामध्ये आज अग्रगण्य स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा आपण पूजन करणार आहोत. त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवणार आहोत, त्यांचेही आभार मानणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की हा पुढच्याही वर्षी तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहू दे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला घडू दे आणि लोकांना पूर्णपणे चांगलं भविष्य वाचून त्यांचा पूर्णपणे उद्धार होऊ दे. म्हणून त्या ऋषींना आपण त्याच्यामध्ये स्थान दिलेलं असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्याने बघाल तर पूजेमध्ये मांडणी करत असताना वेगवेगळ्या स्वरूपाची फळं त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. अभिषेक पात्र बघाल तर याच्यामध्ये लक्ष्मीचे अभिषेक केले जातात. हे अभिषेक करताना सुद्धा त्या अभिषेकामध्ये वैशिष्ट्य आहे की लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूच त्याच्यामध्ये पूर्णपणे वापरायच्या आहेत. तर नेहमीप्रमाणे आपला जो एक अभिषेक असतो तो पंचामृताचा असतो. तर याच्यामध्ये पंचामृताचा अभिषेक आपण करतो. त्याच्यानंतर लक्ष्मीला नारळाचं पाणी म्हणजे शहाळ्याचं पाणी जे आपण म्हणतो त्या जलाने पूर्णपणे तिला स्नान केलं जातं. त्याच्यानंतर जायफळयुक्त पाणी तिला पूर्णपणे याच्याकरता म्हणजे अभिषेकाकरता वापरला जातं. तर जायफळाचं पाणी या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं धनसंपदा आहे तशी आरोग्य संपदा पण लाभली पाहिजे. म्हणजे लक्ष्मी आमच्याकडे आली पाहिजे, तिने आमचं आरोग्यही व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ह्याच्याकरता डाळिंबाच्या रसाचा पूर्णपणे त्याच्यावरती अभिषेक सांगितलेला आहे. तर डाळिंबाचा रस आपण घेतलेला आहे की त्याच्याने अभिषेक होतो. आणि लक्ष्मी कायमस्वरूपी म्हणजे की आमच्याकडे आहेच, येतेच आहे, परंतु ती आमच्याकडे टिकून राहावी. क्षेम खूप महत्त्वाचं आहे, ते टिकून राहिली
राहिली पाहिजे, पुरून राहिली पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यामध्ये ती आपल्याबरोबर असायला पाहिजे. ह्याच्याकरता द्राक्षाच्या रसाने पूर्णपणे अभिषेक सांगितला आहे, ज्याला द्राक्षासव म्हणतात. तर द्राक्षासव आपण या ठिकाणी तयार ठेवलं आहे की त्याच्याने सुद्धा आपण अभिषेक करणार आहोत. आणि मग हा संपूर्ण अभिषेक होत असताना याच्यामध्ये श्रीसूक्ताने पूर्णपणे अभिषेक संपन्न होतो. जवळजवळ 16 श्रीसूक्ताचे पाठ या ठिकाणी होतात आणि त्या सगळ्या व्यंजनांनी त्या लक्ष्मीवरती पूर्णपणे अभिषेक केला जातो. आणि अभिषेक करून झाल्यानंतर काय सांगू, मातेचं इतकं सुंदर तेज येतं आणि मग ते लक्ष्मीच्या तेजामध्ये पुढे तिचं पूजन आणि मग पुढे आरती आणि असा एक एक विधीने तो संपन्न होत राहतो. आपण प्रत्येक आपल्या सत्संगामध्ये सांगतो की लक्ष्मीच्या बरोबर ज्ञानसंपदा खूप महत्त्वाची आहे. म्हणून जे ज्ञानसंपदा करत असताना सगळ्यांना तुम्हाला खूप कौतुक वाटतं की गुरुजी तुम्ही एवढ्या छान छान गोष्टी सांगता, आम्ही खरंच या गोष्टी कधी ऐकलेल्या नव्हत्या आणि त्या गोष्टींमुळे आम्हाला सत्संग खूप छान कळतो. तर मग त्या गोष्टी मी ज्याच्यातून सांगतो तो पांडव प्रताप आहे, हरिप्रताप आहे, शब्दकोटी म्हणून काही ग्रंथ आहेत, याच्या व्यतिरिक्त साई सच्चरित्र आहे, त्याच्यानंतर हरिविजय आहे, त्याच्यानंतर एकनाथी भागवत आहे, श्रीमद भागवत आहे, देवी भागवत आहे. तर या ग्रंथांची सुद्धा आपण आज या ठिकाणी पूजा करतो का तर ज्ञानसंपदा, या ज्ञानामुळे लक्ष्मी आपल्याकडे येते. आणि भृगु ऋषी तर आपल्याबरोबर आहेतच की ज्यांनी पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजी लिहिली. की माझ्या एका सत्संगामध्ये मी सांगितलं बघा की ज्यावेळेला म्हणजे की भृगु ऋषी वरती आले आणि ज्यावेळेला त्यांनी विष्णूंना झोपलेलं बघितलं त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे छातीवरती त्यांच्या पायाने प्रहार केला, म्हणजे थोडक्यात लात मारली. तर विष्णूंनी ते पाय धरले आणि सांगितलं अरे किती कष्ट तुम्हाला झाले म्हणून, तुम्ही मला माफ करा. परंतु हे दृश्य बघितल्यानंतर नारायणांनी माफ केलं त्यांना, त्यांचे पाय धरले. परंतु याच्या व्यतिरिक्त लक्ष्मीने त्यांना माफ नाही केलं. लक्ष्मी उलटं म्हणले की तुम्ही माझ्यासमोर माझ्या पतीला लात मारलीत, तर आता मी तुम्हाला श्राप देते की तुम्ही खरोखरी दरिद्री व्हाल, मी तुमच्याकडे येणार नाही म्हणून. पण विष्णूंनी तिची समजूत काढली की लक्ष्मी असं होत नाही म्हणून, ते पूर्णपणे तुल्य आहेत, म्हणजे की त्यांच्या याच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे आणि ज्ञानाने तुल्य ते आहेत आणि तसा त्यांचा अपमान होईल, तू त्यांना उशाप दे बरं. मग नारायणांच्या आग्रहासह त्यांनी पूर्णपणे उशाप दिला की तुम्ही अशा एका शास्त्राची निर्मिती कराल की त्या शास्त्राच्या निर्मितीने मी तुमच्याकडे येईन. तर ते भृगु ऋषी आपल्याकडे आहेत, ही ज्ञानसंपदा आपल्याकडे आहे आणि ही ज्ञानसंपदा घेऊन तुमच्या सगळ्यांच्या वतीने हे लक्ष्मीपूजन या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. मी 100% तुम्हाला सांगतो की तुम्ही यथाअवकाश वेळ काढून या ठिकाणी येऊन तुमची लक्ष्मी प्राप्त करून घ्या, ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमची 100% भरभराट होईल. वर्षभरामध्ये ही दिवाळी तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील आणि पुढच्या सिंहस्थ पूजनाला तुम्हीसुद्धा तुमच्या घरी लक्ष्मीचं पूजन कराल आणि PARCमध्ये म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने पूजन करणारच आहे. तर मग आता सत्संग थांबूया आणि पूजेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली. दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ दे. ओम साईराम.